हे चल लवकर, चल लवकर, चौथा गेअर टाक. हे ट्रॅफिक जाम झालं, लवकर लवकर. मटन पण प्रॉपर शिजलंय. दाखव जरा पुढे. हे बघा, माझ्यावर ज्याने कॅमेरा पकडला त्याला पण तोंडातून पाणी गळत आहे. चले स्टारबक्स मध्ये घुसचं. मागवलं दुसरंच होतं, कॉफी मध्ये होतं ते. गाडीवर काय लिहिलंय? मिली तो बेस्ट नहीं तो नेक्स्ट. वाह. के लिए फिलहाल इतना ही. आपकी तरह मैं भी मायूस हूँ, लेकिन उम्मीद पर दुनिया कायम है. दिल दुखा है लेकिन टूटा तो नहीं है, और उम्मीद का दामन छूटा तो नहीं है. आज मस्त फ्रायडे आणि फ्रायडेला क्लायमेट बघा. तुम्ही फ्रायडे सॅटर्डे संडे प्लॅन करत असतील तर असं क्लायमेट आहे. पाऊस थांबलाय, थोडा पण पाऊस नाही आहे. आता आम्ही आहेत पुणे एक्सप्रेसवेला आणि आता निघालोय. आज प्लॅन म्हणजे असं काय नाही, अचानक ठरलं की जगदंब मटन थाली खायला जायचं आहे पुण्याला. तर खास मुंबईवरून आम्ही आज चाललोय जगदंबाची थाली खायला. तर बघू आता तिकडेच जाऊ की दुसरीकडे वळू, काय सांगता नाहीत. किंवा आम्ही लोणावळ्याला पण जायचा प्लॅन एखाद वेळेस. समज तिकडे नाही गेलो तर लोणावळ्याला जाऊ. तर बघू कसं जमतंय. तर आता निघालोय आणि आत्ता वाजलेत इकडे 12 वाजलेत आणि आम्ही आता पुण्याला पोचतोय. 2 तास दाखवतात. निघालोत मस्त. चला सुरुवात झालंय आता. भूतान टनल. 2 दिवस पाऊस नाही. फ्रायडे सॅटर्डे संडे. तुम्ही सॅटर्डे संडे प्लॅन करतात तर विचार करून करा, कारण इकडे पाऊस थोडा पण नाही. फुल गरमी आहे बघा. इकडे स्पीड लिमिट आहे. हळू चालव बस. स्पीड लिमिट आहे इकडे. बेटा मौज कर दे. इकडून पुणे आहे 92 किलोमीटर. लोणावळा 29. कराड 250. आता आम्ही पोहोचलोत खालापूरच्या टोलला. बघू फास्टॅग बघू कोणत्या गाडीचा आहे. टोल नाका क्रॉस करते. 02 CW 6856. कार दुसरी आहे, फास्टॅग दुसरा आहे. आता मी इकडे फूडवेला थांबलोय. आता खालापूरचा टोल क्रॉस केला आणि इकडे फूडवे लागला. बघू इकडे काय. फास्टॅग बँक कुठली वापरायची? स्टारबक्स आहे. माझी बँक नाही, एअरटेल आहे ना माझं. मॅगडी पण आहे रे. तसं मॅगडी आहे. श्री दत्त काय खाणार? अरे कुठे आलो आपण? ऑस्ट्रेलिया. चले उतर. पोचलो आम्ही आता इकडे फूडवेला. इकडे पार्किंग मध्ये बघा खूप गर्दी आहे इकडे. पूर्ण इकडे रोड जाम आहे. तुम्ही वीकेंड प्लॅन करत असेल तर खूप गर्दी आहे इकडे. मध्ये इकडे वळू नका, नाही तर टाइम वेस्ट होईल. चला आतमध्ये जाऊन आता बघू इकडे काय काय. काहीतरी खाऊन घेऊया इकडे. हे काय खायचं बघ लवकर. हे बघ भेळ खायचो का? दत्ता भेळ. चले स्टारबक्स मध्ये घुसचं. इकडे काहीतरी मागवतो आणि पुढे निघतो. काय बघतोय? काय घ्यायचंय का? आता आम्ही इकडे आहेत स्टारबक्समध्ये आलो आहेत. आता बघतो इकडे ऑर्डर देतो, काहीतरी खातो आणि निघतो आता पुढे. कारण की पहिलेच खूप लेट झालं आहे. इकडेच 12 वाजलेत आणि आम्हाला पोचायचं आहे पुण्याला. खास आम्ही तिकडे चाललो आहेत स्पेशल जगदंब थाली खायला. आमची ऑर्डर कधी येईल काय माहिती, कारण की इकडे लाईन पण खूप आहे. ऑर्डरला खूप टाईम लागेल वाटतं. आता आमची इकडे ऑर्डर येते. क्या बोल रहा है? उबला हुआ अंडा मांग रहा है. अंडा. मस्त कार्यक्रम झाला आमचा. मस्त पिऊन घेतो आता. ड्रिंकचं एवढं मोठं बिल आलंय. अरे इतका काय मागवलंय? अरे फोटो काढून काय आता स्टेटस ठेवायचं आहे? स्टेटस नाही, ज्याचं त्याचं बिल त्यांनी आपल्याला देऊन टाकायचं असं. थँक्यू माझ्यासाठी घेतल्याबद्दल. हरामी हो बेटा. मागवलं दुसरंच होतं. कॉफी मध्ये होतं ते. हा पण ते कॉफीच्या सेक्शन मध्ये. टेस्ट मस्त आहे. रंगीबेरंगी तो घेऊ का? हा ब्लॅक वाला. हा ब्लॅक वाला पण मस्त आहे ना. ब्लॅक वाला मेटल वाला ना. 2400 आहे. पर हेवी आहे रे. हा 2400 आहे. तर ओपन करून दाखव. चल लेट होतं. चल निघूया चल.
निघालो आता आम्ही आता डायरेक्ट जगदंबालाच थांबूया रे, नाहीतर टाइमपास होईल. इकडेच 12 वाजलेत आमचे. गर्दी बघा काय. निघूया आपण. चले लेट झाले खूप. स्टारबक्सचा किस्सा बघ काय बघ. ह्याच्यामध्ये आईस बघ किती असेल बघ. हे बघ. मेरे साथ अन्याय हुआ है और मैं अब किसी के साथ अन्याय नहीं होने दूंगा. चला निघालो आता आम्ही इकडून फूडवे वरून. हे भाई आता कुठेच थांबू नको, डायरेक्ट जगदंबालाच थांबू. किती वाजले आता एक इकडेच वाजले. आता पोचता 3 वाजतील. जेवतील कधी? चले मी तर बोलतो ना डायरेक्ट लोणावळ्यालाच घुसव. लोणावळ्यालाच थांबूया. अरे मग त्यापेक्षा मस्त लोणावळ्याला जाऊ ना, फिरू वगैरे मस्त. उद्या सकाळी निघून जाऊ. चल पळू आता. स्टारबक्स वगैरे काय नाही रे, फालतू होतं ते. तोंड कडू पडलं एकदम. कॉफी कडूच असते भाई, मग तू नॉर्मल विदाउट शुगर कॉफी काय पिल? बकवास आहे बकवास. ऍड भारी केलंय आणि वरती का लावलं माहितीये का? ही ऑफ रोडिंगची गाडी आहे ना म्हणून बघ. अरे खरं असते बघ ना, ऑफ रोडिंग साठी वरती ठेवलंय. लोणावळा नाही रे, अजून वेळ आहे. ट्रॅफिक मध्ये फसलो. ए चल लवकर, चौथा गेअर टाक. ए ट्रॅफिक जाम झालं, लवकर. अब होगी क्रांति. जय महाकाल, जय महाकाल. हा वरतून ब्रिज डायरेक्ट तुला काश्मीर मध्ये जॉईन आहे, जम्मू काश्मीर. वॉटरफॉल बघ समोरच आहे. वॉटरफॉल तर बघ काय भारी आहे रे. वॉटरफॉल समोरच. हे बघ इकडे पुणे लोणावळा. इकडून खालती गेलो की मस्त लोणावळा. जायचं का खालती? नाही तर टाक, चल पुण्यालाच टाक. भाई पाऊस पडणार आहे मस्त. क्लायमेट बघ काय भारी झालंय. हे क्लायमेट बघ एक नंबर झालंय. मौसम तो ऐसा लग रहा है दिल गार्डन हो रहा है. बहुत मजा आ रहा है यहाँ पे. पोलीस आहेत बघ, पोलीस तिकडे. ही गाडी हो पोलीस याला अडवा. लायसन्स नाही. लायसन्स नाही, दुसऱ्या नंबर प्लेट वर चालवायला लागेल. हा नंबर प्लेट पण वेगळी आहे. घरचे दरिंदे असतात. ऐकलं का? चल मग गोव्याला घे. चल इकडून, चल इकडून गोव्याला जाऊ. चल खरंच जायचंय तर बोला, नाहीतर टायमावरची मग तू अचानक सांगेल ना आता आपण जाऊया, तर मला तर जमणार नाही. हे बघ आमच्या शिंदे साहेबांच्या एरियात आलो. ते बघ, हे बघ श्रीकांत शिंदे शिंदे साहेब. 2-5 हजार रुपये. अरे बाबा, 1-1.5 लाख रुपये होऊन जातील. फ्लाईटचं 7,500 आहे. अरे मी प्लॅन बनवतो ना, एकाचे 50,000 जातील. नाही मग मी 40 देईल, त्याच्यावरती 1 रुपया देणार नाही. 40,000 मध्ये रिटर्न. तू बोलतोय म्हणून मी करतो ना प्लॅन. मी परफेक्ट करतो. नको बाई, तू जा. तू दोघे 50,000 एकाचे. आणि या नको जाऊन या. मला बालीला जायचं, कारण की बालीला मी जर 3 लाख रुपये येईल ना तर मी 5 कोटीचा मालक होईल. हा रे, तिकडची करन्सी पण भारी आहे. आंबे जगदंबाचा रिव्ह्यू बघू. हॉटेल जगदंबा हाच आहे ना? हो. याच्यामध्ये 6-7 वेळा. फार भारी. काय चांगलं मी इथं खायला? अरे मटन थाळी, चिकन थाळी सगळं भारी भारी. मटन आहे. मी इकडे आलो का तिकडे वळतोच. मटन थाली हे चांगले रिव्ह्यू आहेत. माझी गाडीच माझ्यासाठी फ्लाईट. हे बघ, वेस्ट ऑफ मनी अँड टेस्ट. कॅन्सल एकदम नाही भाई, कॅन्सल दुसरीकडे जाऊ. मी चाललोय, तुम्हाला यायचं तर या, नाही तर काय करा. मी तर 1 दिवस पहिल्याचा रिव्ह्यू आहे. तिकडेच खाऊची. अरे 1 दिवस पहिलाच आहे बघ ना रिव्ह्यू. नाही चालेल, एखाद कस्टमरची काय लेणं. 1 दिवस पहिल्याचा रिव्ह्यू बघ. वेस्ट ऑफ मनी अँड नो टेस्ट बघ. टेस्टची स्पेलिंग राईट असेल ना तर माणूस. पण भाई रिव्ह्यू बरोबर आहे, पण टेस्टची स्पेलिंग रॉंग आहे. मग गेला मग तो रॉंग. चला इकडेच जाऊ. आता पोहोचलोय तर आम्ही पुणे सिटीमध्ये ना. अजून किती 24 मिनिट दाखवतात. 19 किलोमीटर आहे. हळू घे. हे हळू घे ना, तुला कशाला जोरात चालवायचंय. चला आता पोचलो. कात्रज बोगदा. किती टाइम दाखवतोय? 11 मिनिट्स. अरे ह्याच्यात बाईक कशी आहे? बाईकला पण एंट्री काय रे? चिटकून बसतात त्यांना. बाईक पण एंट्री भाई. हे बघ पोचलो आता. इकडे समोर जगदंब आहे. आता युटर्न मारून घ्यायला लागेल ना आपल्याला. याच्या ब्रिजच्या खालतून घे युटर्न. अरे हे बघ जगदंब. अरे गर्दी आहे रे. आहे का युटर्न? टाक बिंदास. 4x4 आहे आपली गाडी. टाक तिकडून. आता थारचा काहीतरी फायदा झालाय. चढव वरती. रोडवर काय 4x4.
पोचतोय आपण जगदंबाला. टोपी एकदम काय पोचलो बघ. हे काय समोर जगदंबा, भिवंडी दरबार, भिवंडी दरबार. पुढे 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 घे. गर्दी आज फ्रायडे तरी काय जास्त बघ ना. 3 वाजलेत ना आता. फ्रायडे 3 वाजले आणि गर्दी तेवढी नाही. गर्दी पुढे पुढे गर्दी नाही. ह्यांची हे बघ. हॅलो. हा समोरच पार्किंग मिळाली. चल बरं झालं. आता आम्ही पोचलो इकडे जगदंबामध्ये. त्यांचं खालती पण आहे बसायला आणि वरती पण आहे सिटिंग. आणि वास तर खड्या मसाल्याचा वास बाहेरपर्यंत येतो. आता बघू आता आतमध्ये जाऊन काय काय भारी गर्दी बघा. इकडे पार्किंग आहे आणि आम्ही इकडे पार्किंग केलं समोर. हे चल झालं का. आज खास आम्ही मुंबईवरून इकडे आलो आहेत पुण्यापर्यंत खायला. तर बघू आतमध्ये टेस्ट कशी आहे. दाखवतो तुम्हाला आतमध्ये. इकडे बघा इकडे खालती पण बसायला आहे सिटिंग. हे कुठे काय नंबर वगैरे काढायला लागतं काय का टोकन घ्यायला लागतं ना. मध्ये जाऊ ना मध्ये. इकडे यांचं किचन आहे मोठं. गर्दी बघ किती आहे. अरे पूर्ण गर्दी आहे रे इकडे. इकडे काउंटरला गर्दी बघा समोर खूप सारी गर्दी. आणि इकडे बसायला पण आहे फुल पॅक आहे. आता आम्हाला बसायला मिळते का बघू. इकडे खालती तर बसायला नाही मिळालं. पूर्ण पॅक आहे. आता आम्ही वरती चाललोय. इकडे काय बाहेर काय नाही. वरती जाऊन बघतो वरती आहे का बसायला. तर आलो तर मी वरती फर्स्ट फ्लोअरला. फर्स्ट फ्लोअरला पण 30 आलं. ते सर्व पॅक आहे. वेटिंगवर आहेत सर्व. आणि आज फ्रायडे असून पण इकडे एवढी वेटिंग. आणि वाजले 3 वाजता पण एवढी वेटिंग आहे का जागा. फुल गर्दी. आणि आम्हाला इकडे आता टेबल भेटलंय आता. हे काय मागायचं मेनू कार्ड मागव ना. कॅमेरा उलटा का फिरला. मीच फिरवलंय. कधीपासून मेनू कार्ड मागतोय कोण मेनू कार्ड देतच नाही. काही इज्जतच नाही रे. बघू मेनू मध्ये काय काय रे. अरे एवढाच मेनू आहे काय रे. मटन अंडी आहे. मटन अंडी चिकन अंडी. इकडे पण मटन करी चिकन मसाला एक करी. काय मागवायचं. थाली कुठे मेनची. थाली मागे आहे काय. अच्छा आहे मेनू इकडे पण आहे. हे व्हेज आहे रे. हे बघा याला पण तेल लागलंय. इकडे आहे थाली काय पिठलं भाकर. हे व्हेज थाली आहे काय 160. जगदंबा स्पेशल थाली. स्पेशल बॉयलर मटन बिर्याणी पण बघू. स्पेशल बॉयलर भाकरी 320 450. मग आपण स्पेशल मटन भाकरी मागूया ना. हे बघ हे महत्वाचं आहे. एक व्यक्तीसाठी एक थाली जगदंबा स्पेशल तुपातील बिर्याणी. एक हे मागू आणि तुला बिर्याणी खायची आहे ना. हा मग बिर्याणी मागू आणि एक थाली मागू. अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना है. भाकरीमध्ये काय काय मिळतं बघ. तुपातला मटन फ्राय, रस्सा, अळणी सूप, बाजरी भाकरी, 2 रोटी, तुपातला अळणी भात आणि इंद्रायणी भात. मटन थाळी एक मागव. एक काय खायचं मग सांग. एक थाली घेऊया. इकडे भांडण चालू काय काय मागवायचं. आता आम्ही मागवले 2 स्पेशल थाली आणि एक बिर्याणी. थाळीमध्ये सोलकढी वगैरे मिळेल का. किती वाजता चालू होतं. 12 वाजता चालू. आणि काय ॲड्रेस काय इकडचा. सकाळपासून एकदा 12ला चालू झाला की परत रात्री 12 पर्यंत. संडेला बंद असतो. 7च्या 5 2 तास बंद असतो. परतला 7 चालू झाला की मग रात्री 12 पर्यंत. अरे कहना क्या चाहते हो. आणि इकडे किती स्टाफ आहे. स्टाफ कमीत कमी 150-200 लोक असते. आणि इकडे यायचं असेल तर खेड शिवापूर बाग पुणे सातारा रोड. आणि इकडे किती सिटिंग किती आहेत. सिटिंग अरेंजमेंट किती. इकडे किती लोक बसू शकतात एक टाइमला. सिटिंग 400 लोकांचे आहे टोटल. 400 लोक. हे अळणी सूप आहे काय. आता अळणी सूप आलं इकडे आम्हाला दिलं यांनी. बघ ना टेस्ट कर ना कसं आहे. अळणी सूप सर्वांना देतात रे. म्हणजे आपण नाही थाली बरोबर नाही. आता आपण बिर्याणी ऑर्डर केलं तरी अळणी सूप दिलं यांनी. मस्त आपला अळणी सूप आलाय गरम गरम. इकडे रे मिक्स नसेल केलं. हां मिक्स नाही केलं म्हणून. टेस्ट मस्त आहे पण. अळणी सूपमध्ये ना ही चरबी आहे. हे चरबी टाकल्यावरती म्हणून टेस्ट जरा चांगली आहे. वा वा सर्विस बघ किती फास्ट आहे. 5 मिनिटात बिर्याणी आली. पण इकडे काय काय आलं बिर्याणी बरोबर. हे काय बिर्याणी सोबत रस्सा. कसला रस्सा आहे तो. बिर्याणी रस्सा. बिर्याणी बरोबर रस्सा आलाय.
रायता आलाय आणि बिर्याणी बघा, क्वांटिटी बघा किती आहे. आरामात 3 जण खाऊ शकतात. वाढ ना, तिघांना वाढ बिर्याणी. क्वांटिटी तिघांना काढायचं आहे, तिघांना वाढ. आता खाऊन घेतो. दादा हसतोय, तिघांना क्वांटिटी सांगितली तर हसायला लागला. हे काय आलंय बा, मटन. हे काय मटन सुक्का आहे काय? अच्छा, तुम्ही थाली आता इकडेच बनवणार काय? बनवून आणणार आणि इकडे सर्व करणार फक्त. हा थोडं बोलून बोलून सर्व संपवतो. किती पण थोडं खाल्लं तरी क्वांटिटी सर्वांना काढायचं आहे. दादा हसतोय बघ कसा. आता इकडे आलंय मटन. हे कसला रस्सा आहे? ह्याचाच आहे ना बिर्याणीचा? अच्छा, रस्सा सेमच आहे. आणि इकडे सुकं मटन आहे. हे बघा काय काय आलं इकडे. बिर्याणी आहे, सुकं मटन आहे, रस्सा आहे आणि अळणी आहे. आणि इकडे रायता आहे. येता आलं आपल्या बिर्याणी बरोबर. अजून मेन स्पेशल थाली येणं बाकी आहे. तर स्पेशल थाली आल्यावर पण दाखवते की काय काय. क्वांटिटी तर खूप मस्त आहे. बिर्याणीला ना स्मोकी टेस्ट आहे बघ. एक वेगळाच फ्लेवर आहे बिर्याणी. तुपातली आहे, एक नंबर आहे. बाजरीची भाकरी साईज बघा, मोठे कर. ही फुल साईज आहे काय? नाही, तो अर्धी. हा एक फुल आहे. ह्याला तूप लावलंय काय? ही अर्धी आहे आणि ही अर्धी आहे. साईज बघा किती मोठी आहे. ही बघा, ही एवढी मोठी साईज आहे. अर्धी अर्धी दे ना, सर्वांना सर्व कर ना. माझा हात बघा, ही अर्धी भाकरी आहे आणि अजून ही अर्धी. ही मिळून एक पूर्ण फुल भाकरी आहे. आरामात 2 जण खाऊ शकतात. आम्ही रोटी पण मागवली इकडे. हे बघ तूप बघ किती आहे. रोटीवर तूप बघ, मजबूत आहे. इकडे मटण सुक्का आहे. थाली मागवली तर ते थाली बनवून घेऊन नाही आले. ते एक एक आणतात. पहिले रोटी आणली, पहिले बाजरीची भाकरी आणली, नंतर मटण सुक्का आणला, ग्रेव्ही आणली आणि इकडे येऊन ते सर्व करत आहेत. म्हणजे थाली बनवत आहेत. आता मी मटण सुक्का ट्राय करतो. इकडे थोडंसं टेस्ट करतो. मटण सुक्का बघा, ग्रेव्ही नाही, एकदम थिक ग्रेव्ही आहे. थोडी टेस्ट करून बघू. खडा मसाला आहे. एक पीस पण घेऊया. मटण खूप सॉफ्ट आहे. तिखट आहे रे. चाप घेतला, एक चाप खाऊन दाखवतो. माझ्यावर ज्याने कॅमेरा पकडला त्याला पण तोंडातून पाणी गळत आहे. पण मी आता स्वतः खाऊन घेतो आणि त्याला पण खायला देतो. आता मी बाजरीची भाकरी ट्राय करतो. हे बघा, ही मस्त बाजरीची भाकरी आहे. रस्सा आहे मस्त झणझणीत, एक नंबर. हा बिंदास, सर्वजण बघतात आमच्याकडे. गरम गरम भाकरी आहे. हे बघा, गरम गरम भाकरी आहे. मस्त मस्त चुरायची भाकरी. हा 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 हा. आता स्पेशल थालीमध्ये इंद्रायणी राईस आला. हे बघा, अळणी भात आहे. म्हणजे हाच येतोय काय? स्पेशल राईसमध्ये अळणी भात येतं. तुम्हाला पाहिजे तर साधा राईस पण घेऊ शकता. हे बघा. अरे पण तूप खूप आहे. तूप आहे ना हे, त्याच्यावर तूप बघा किती आहे. खूप तूप आहे इकडे. हर एक प्रोडक्ट तुपातलं. तूप खूप वापरतात इकडे पण. मस्त आहे राईस. अळणी भात म्हणजे स्टार्टिंगला अळणी सूप दिलेलं ना, तेच मिक्स आहे. त्याच्यामुळे याला टेस्ट पण सेम टेस्ट लागते त्याला. टेस्ट मस्तच आहे रे. अळणी भाताची टेस्ट मस्त आहे. नॉर्मल भात पण चांगलाच लागेल त्याचा, कारण की रस्सा पण आहे ना. रस्सा टाकायचा. जर नॉर्मल भात तुम्ही घेत असतील तर हा रस्सा तुम्ही मिक्स करा. नाही तर अळणी भात तर मस्तच आहे, एक नंबर आहे. झणझणीत आहे. आणि मटण पण बघा, मटण पण प्रॉपर शिजलं आहे. हे बघा, एवढं सॉफ्ट आहे ना, हातात घेतल्या एकदम सॉफ्ट आहे. दाखव जरा पुढे. हे बघा, पूर्ण सॉफ्ट आहे. आणि अळणी भातावर एक नंबर लागतं आहे. जर खाणार आहेत तर एक थाली संपवू शकतात, नाही तर खूप आहे. आता मस्त गरम गरम इंद्रायणी राईस आलं आहे. ज्यांना अळणी भात नाही खायचा तर ते इंद्रायणी राईस टाकून सांगतो जरा 2 मिनटं. रुको जरा, सबर करो. ज्यांना अळणी नाही राईस खायचं आहे ते इंद्रायणी राईस खाऊ शकतात. आणि इंद्रायणी राईसमध्ये पण वरतून त्यांनी तूप टाकून दिलं आहे. सर्वामध्ये तूप थोडं जास्तच आहे, पण त्याच्यामुळे टेस्ट पण मस्त येते. हे सर्व बघू शकता तुम्ही, क्वांटिटी किती इकडे जास्त आहे. हे सर्व उरलं आहे. आमचं तिघांचं पोट फुल झालं आहे. इकडे बिर्याणी उरलं आहे.
इकडे मटन सुक्का उरलाय, इकडे अळणी पण उरलंय, इकडे भाकरी पण उरलंय. बस अरे बस अरे बस अरे बस अरे अरे हे बघा कालच जिम लावलं आणि सर्वांचा डाएट चालू आहे. आणि आज इकडे श्रावण सुरू होणार आहे लवकरच, तर 1 महिन्याची पूर्ण कसर काढायचं आहे. इतकं खाऊन घ्यायचं आहे की पूर्ण महिनाभर खायलाच नको. स्वतःला नाही गेलं तर अशी परिस्थिती होते, दुसऱ्याच्या टाकात टाकतोय बघ. एवढं मनापासून 2 पीस दिले ते बघ. काय रे का ह्याला 2 पीस का दिलेत माहिती आहे का? हा पण कॉन्ट्रीमध्ये म्हणून सब मिल बात के काय कॉन्ट्री एक साथ निघाले गे. खाता खाता थोडी मस्करी चालू आहे. आम्ही खाऊन घेतो. खाऊन थकलो आता 10 मिनटं ब्रेक घेतला, आता परत स्टार्ट करतो खायला. तर आमची सोलकढी आली आहे. सोलकढी बॉटलमध्ये दिली आहे, प्लॅस्टिकची छोटी बॉटल आहे. बघू टेस्ट करून कशी आहे. हो हे काय पॅक आहे ना पूर्ण? नाही नाही ही सोलकढी ना इकडे नाही बनवलं आहे. सोलकढी ठीक आहे, सोलकढी इतकी काय खास नाही. सोलकढी आवडली नाही कारण की सोलकढी आपल्या घरी जशी बनते तशी नाही, म्हणजे विकत्री आहे. त्याचा पॅकिंग बघ. अरे पॅकिंग ते करून मशीन मिळते. सोलकढी ठीक आहे, सोलकढी थालीबरोबर येत नाही, स्पेशल थालीबरोबर तुम्हाला सेपरेट मागवावी लागते. पण ठीक आहे, मला आता काय एवढी आवडली नाही सोलकढी. हे बघा आता इकडे बिल आलं आहे 1360 बिल आहे. स्टारबकपेक्षा कमी आहे. बहुत पैसा है मेरे पास, तिजोरियां भर रही हैं. आत्ता वाजले संध्याकाळचे 4, तरी पण इकडे गर्दी कमी नाही होते. इकडे बघू शकता तुम्ही. आमचं झालं इकडे जेवण. एवढं सर्व जेवण होऊन पण इतकं उरलं आहे. फक्त बिर्याणी होती ती पार्सल गेलं, बाकी इकडेच आहे. कारण की ते बाकी पार्सल नाही करत, कारण की त्यांचं म्हणणं की जे थालीबरोबर येतं, आता भाकरी पण उरलं आहे ती पण पार्सल नाही करत, कारण की थालीबरोबर येतं ते तुम्हाला इकडेच खायला लागतं, पार्सल होत नाही. तर आमचं झालं आहे बिल बरोबर. आता मी निघतो पुढे. आता आम्ही इकडे फर्स्ट फ्लोअरला आहे, आता चाललं खालती. इकडे बघा गर्दी बघा किती. हे बघा हे खालती ग्राउंड फ्लोअरला आहे. इकडे पण बसलेत लोक. आम्हाला इकडे जागा नाही मिळाली म्हणून आम्ही वरती गेलो. तरी झालं आहे आमची. इकडे गर्दी बघा किती आहे. आता निघतो मी बाहेर निघतो. भाकऱ्या वगैरे बनतात. हे बघा इकडे समोर किचन आहे. किचनमध्ये एंट्री नाही बघायला, नाही तर दाखवलं असतं तुम्हाला. कुठून आलेत तुम्ही आता खायला? इकडून. आता आम्ही बाहेर निघालोत मस्त. इकडे समोर आमचं खाऊन झालं, मी वरती बसलेलो. आता बाहेर निघालो. इकडे स्टॉल्स आहेत. आता बघू इकडे काय काय. आता यांचा पान आहे. आता मेन मस्त जेवल्यावर पान खाऊया. जगदंबा पान ह्याच्या खालतीच आहे पानवाला. गोड पान बनव ना रे बाई. इकडे पण फ्लेवर आहेत. मलबेरी, ब्लॅक करंट, फ्रूट, मँगो. लाव इकडे सर्व चुना लावतात. लाव तू पण. तर मस्त आपला जगदंबाचा मिठा पण रेडी होतोय. काय गुलकंद. आप तो मेन आना चाहिए ना इसमें. आप मेन है इधर के. कितने बजे चालू होता है? 12 बजे तक. और इधर बहुत मतलब गाड़ी कितने आते दिन में? बोलता नहीं, करके दिखाता हूँ. करके नहीं दिखाता, फिर कुछ भी नहीं करता. इकडे 4 वाजले तरी गाड्या येतातच आहे. इकडे तुम्ही गोव्याला वगैरे जात असेल तर हाच हायवे आहे. तर हायवेलाच लागतं हे समोर जगदंब. इकडे मटनसाठी स्पेशल आहे. आम्ही लास्ट टाईम गोव्याला चाललेलो तेव्हा इकडे आलेलो, पण इकडे खूप गर्दी होती तर आम्हाला इकडे खायला नाही भेटलं. तर आम्ही रिटर्न आज आलो खास इकडे जगदंबामध्ये खायला. त्यावेळी खूप गर्दी होती. आता आम्ही फ्रायडेला आलो पण थोडी गर्दी कमी आहे. आता इकडे आमचं खाऊन झालं आहे. तुम्ही इकडे जगदंबामध्ये येत असेल तर अशी तुम्हाला त्यांची गाडी आहे, ही पण घेऊन येते. तुम्हाला चालायला नको. ही गाडी तुम्हाला एंट्रन्सपर्यंत सोडते आणि तुम्ही इकडे डायरेक्ट एंट्री करू शकतात. समोर पार्किंगपर्यंत सोडते तुम्हाला ही गाडी. हे बसतात सर्व. असा होता जगदंबाचा व्लॉग. इकडे आम्ही खाल्ली मटन स्पेशल थाली जी 450ची होती, पण वर्थ एका माणसासाठी खूप मस्त टेस्ट आहे. 450मध्ये तर वर्थ आहे, कारण की बाहेर पण सेम रेट चालू आहे आणि टेस्ट खूप मस्त आहे. फक्त सोलकढी ठीक होती, म्हणजे इतकी काय खास नव्हती. मला सोलकढी नाही आवडली. जे आहे ते आहे. खाऊन झाले मस्तपैकी. आता परत रिटर्न मुंबई. आता तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला ते सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.